देतोय तरी आपण म्हणतो तोच चांगला आणि जेव्हा माया लावतो त्याला कोपऱ्याने आणतो। हे मराठा समाजाने आता सोडायचं। जो आपल्याशी माया लावतोय, जो आपल्या बाजूने बोलतोय त्याला जवळ धरायला शिका। शिव्या देणाराला, आपली दुश्मनी लावणारांना याला कशा कोणत्या अर्थाने माया लावताय तुम्ही? जो राजकारणी आपल्या बाजूने बोलतच नाही त्याला तुम्ही आपलं कसं म्हणताय? आणि जो माणूस तुम्हाला आपलं म्हणतोय तुम्ही त्याला म्हणता हे काय याचं आपलं आहे? हे आता नको आहे, फरक करायचा शिका। मतात आणि मनात दोन्हीतही परिवर्तन करा, पर्याय नाही। आपले लेकर आता मरू देऊ नका। जो आपल्या बाजूने बोलन तो कोणताही नेता असो, मला काही देणं घेणं नाही पक्षाचं पक्षाचं। आपलं दैवत मराठा समाज आहे, आपलं कुटुंब मराठा समाज आहे। जो मराठा समाजाचं चांगलं करेल तो आपला नसता। उद्यापासून जो आपल्या सगळ्या स्वराच्या बाजूने बोलणार नाही, ओबीसी आरक्षणाच्या बाजूने बोलणार नाही, तो आपला नाही, तो आपला विरोधक हे समजायचं। आपणच पोचला असं समजायचं आणि आपल्यावरच ते उलटलंय। मग त्यांचे पॉलिटिकल अडचणीसाठी आम्हाला सोळावर चढिता का आमच्या पोरायला? पिढ्यानं पार माझ्या बापजादेने तुमच्यावर गुलाल टाकला, तुमची प्रतिष्ठा वाढवली, तुमचे मान वाढवला, तुम्हाला गाड्या बंगल्या घोड्या सगळे झालं।